नमस्कार. स्वाद जुन्नरचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चना कोवळे वडा. त्यासाठी 100 ग्रॅम भिजवून घेतलेले चणे घेतलेले आहेत. ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत. त्यासाठी लागणारं साहित्य: मिरची पावडर, चण्याचं पीठ, लसूण पाकळ्या, आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, आमचूर पावडर, कॉर्नफ्लॉवर, धने जिरे पावडर आणि गरम मसाला. धने जिरे पावडर आणि गरम मसाला एकत्र मिक्स करून घेतलेला आहे. चना कोवळे वडा बनवण्यासाठी 1 ग्लास पाणी ओतून घेऊ. त्यामध्ये 7 ते 8 तास भिजवलेले छोले आपण उकडण्यासाठी ठेवूया. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू आणि 2 शिट्ट्या घेऊ. फास्ट गॅसवर आपण 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आता आपण चणे एका चाळणीमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊ. आपण पाहू शकता चणे छान शिजले आहेत. आता हे एका चाळणीमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊ. एका बाउलमध्ये 2 चमचे तेल घेऊ. त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची, आमचूर पावडर, हळद पावडर, धने जिरे पावडर, चवीनुसार मीठ. आपण पहिलं शिजताना मीठ टाकलं होतं, त्यामुळे अंदाजे थोडंच मीठ टाकायचं. आणि आलं लसूण पेस्ट 1 चमचा. आता हे सर्व तेलामध्ये एकजीव करून घ्यायचं. 2 चमचे यात आपण पाणी घालून घेऊ आणि हे मिश्रण चांगले एकजीव करून घेऊ. आता यामध्ये उकडलेले चणे आपण घालून घेऊ आणि हे मिश्रण चांगलं चण्याला कोट होईल हे बघू. सर्व मसाले चण्यांना लागले पाहिजेत. मसाले छान कोट करून झाले आहेत. त्यामध्ये आपण 3 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊ आणि 2 चमचे चण्याचं पीठ आणि हे मिश्रण चांगलं कोट करून घेऊ. चना कोवळे वडा बनवून तयार झालेला आहे. आता आपण तळण्यासाठी कढई ठेवू. तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये 1 चणे आपण तळण्यासाठी सोडून घेऊ. चना कोवळे वडा बनवण्यासाठी अतिशय सोपा आहे आणि खायलाही एकदम चविष्ट आहे. आपण एकदा नक्कीच करून पहा. चना कोवळे वड्याचे चणे छान कुरकुरीत असे तयार झालेले आहे. आपण यामध्ये लसणाच्या पाकळ्या तळून घेऊ. लसणामुळे चना कोवळे वडा अतिशय चविष्ट लागतो. पावसाळ्याच्या दिवसात अशा प्रकारची रेसिपी नक्की करून पहा. एकदा केली ना तर पुन्हा पुन्हा करा. अशा प्रकारे चना कोवळे वडा खाण्यासाठी तयार झालेला आहे. तर ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.